नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे सेवक मंडलिक अकॅडमी. आज आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 2 धडा क्रमांक 3 सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2 हा बघणार आहोत. याच्यापूर्वी आपण या धड्याचे 4 लेक्चर बघितले होते. आजचं आपलं 5वं आणि शेवटचं लेक्चर आहे. आपण जर बोर्डच्या पेपरचा विचार केला तो हा जो धडा आहे धडा क्रमांक 3 हा अत्यंत महत्वाचा आणि विज्ञान भाग 2 या पुस्तकातील सगळ्यात जादा मार्क घेऊन येणारा हा धडा आहे. हा धडा जर तुम्ही केला तर चांगल्या मार्काने पास पण होऊ शकता आणि स्कोर पण करू शकता. याच्यापूर्वी आपण धडा क्रमांक 1 धडा क्रमांक 2 हे देखील अपलोड केलेले आहेत. जर तुम्ही चॅनलवरती नवीन आहात तर चॅनलवरती जाऊन तुम्ही हे व्हिडिओ बघू शकताय, आहे की नाही. ओके, चला तर सुरू करूयात. सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2 लेक्चर नंबर 5. चला, आजचं आपलं जे लेक्चर आहे, आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला शिकायचं आहे काय, संप्रेरकावरती सगळं आहे का नाही. आतापर्यंत बघितलं काय, मानवातील किंवा स्त्रियांमधील लैंगिक प्रजनन. ओके, लैंगिक प्रजननामध्ये कसं आर्तवचक्र किंवा ऋतुचक्र कसं चालतंय आपल्याला आज बघायचं आहे. याच्यापूर्वी आपण काय काय बघितलं होतं, मानवी प्रजनन संस्था, स्त्री प्रजनन संस्था, त्यांचं कार्य कसं चालतं, युग्मक कशी निर्मिती होती, गुणसूत्राचं विभाजन कसं होतं, हे सगळं बघितलं होतं. आजचं आपलं शेवटचं लेक्चर आणि आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला आर्तवचक्र बघायचंय. आर्तवचक्र किंवा यालाच ऋतुचक्र म्हटलं तरी पण चालतंय. ओके, हे जे की स्त्री प्रजनन संस्थेमध्ये चालतंय आणि हा जो टॉपिक आहे याच्यावरती प्रश्न पडतोय म्हणजे पडतोय. ओके, मग आता आजचा जो टॉपिक आहे आर्तवचक्र आणि ऋतुचक्र हे चालतंय कसं आहे आपल्याला बघायचंय. ओके, मग आपला टॉपिक आहे आर्तवचक्र व ऋतुचक्र. याच्यामध्ये आपल्याला 4 संप्रेरक लक्षात ठेवणं गरजेचं आहे. किती? 4 संप्रेरक. मग कोणते कोणते संप्रेरक आहे बरं, आता संप्रेरक बघूयात. पण हे जे आर्तवचक्र किंवा ऋतुचक्र आहे हे किती दिवसाला चालतंय स्त्रियांमध्ये? 28 ते 30 दिवसांना चालतंय. ओके, त्याच्यानंतर हे 28 ते 30 दिवसाला म्हणजे एकदा झालं परत होईन असं काय नाही, परत होणार म्हणजे होणार. जोपर्यंत स्त्रियांना 45 वर्षापर्यंत जी मिनार्क नावाची कंडिशन आहे त्याला आपण रजोनिवृत्तीचा काळ म्हणतो, ती जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हे चालूच राहतंय. ओके, मग याच्यामध्ये 4 संप्रेरक लक्षात ठेवणं गरजेचं आहे. एक आहे पुटिका ग्रंथी संप्रेरक, यालाच फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन म्हटलं जातंय. आता मी पुटिका ग्रंथी संप्रेरक हे पुढे लिहिणार नाही, मी डायरेक्ट लिहिणार आहे FSH. ओके, लक्षात ठेवा. पुढे काय आहे, लुटनायझिंग हार्मोन, इथं मी लिहिणार आहे LH. ओके, याला पित्तपिंडकारी संप्रेरक किंवा लुटनायझिंग संप्रेरक म्हटलं तरी पण चालतंय. त्याच्यानंतर काय आहे, आपले जे पेशी आहेत डिंब पेशी, त्यांना काय म्हटलं जातंय, ओसाइट म्हटलं जातंय. त्याच्यानंतर आपला जो आहे अंडमोषणाचा काळ, याला ओव्ह्युलेशन म्हटलं जातंय. आणि पुढं अजून एक आहे पुटिका, हे एक महत्वाचं आहे. पुटिका म्हणजे काय, फॉलिकल, आणि 2 संप्रेरक, एक प्रोजेस्टेरॉन आहे आणि एक इस्ट्रोजन आहे. ओके, एक इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. आता इस्ट्रोजनचं नाव इथं काय दिलेलं दिसत नाही. ओके, दिलेलं असेल पण आपल्या काय लक्षात आहे ना. ओके, हा इथं इस्ट्रोजन आणि काय दिलंय, प्रोजेस्टेरॉन. टोटल 4 संप्रेरक, FSH, पुटिका ग्रंथी, पित्तपिंडकारी, LH. ओके, त्याच्यानंतर काय, तिसरं इस्ट्रोजन आणि चौथं काय, प्रोजेस्टेरॉन. जर पेपरमध्ये विचारलं गेलं स्त्रियांचं जे संप्रेरक आहे त्याचा क्रम लावा, तर 4 FSH, LH, इस्ट्रोजन आणि काय, प्रोजेस्टेरॉन. आता याचं कार्य कसं चालतंय ते बघूयात. ओके, याचं कार्य चालतंय तरी कसं हे बघूयात. आता 2-3 गोष्टी आहेत कार्य चालणाऱ्या, आहे का नाही. तत्पूर्वी मी जी मानवी स्त्री प्रजनन संस्था शिकवली होती तुम्हाला, त्याच्यामध्ये कसं चालतंय ते बघूयात. त्याच्यानंतर आपण तक्त्याच्या माध्यमातून बघूयात. आता जर आपण बघितलं तर जी स्त्री प्रजनन संस्था आहे, ओके, एकदम सोपे आहे स्त्री प्रजनन संस्था. एक वेळेस पुरुष प्रजनन संस्था अवघड जाईल काढायला, पण स्त्री प्रजनन संस्था कधीच काढायला अवघड जाणार नाही. आता याच्यामध्ये काही छोटे पुटिका ठेवलेले आहेत, आहे का नाही, यांना काय म्हटलं जातंय, पुटिका म्हटलं जातंय. आता मी काय सांगितलं, 28 ते 30 दिवसांना एक पुटिका येते, एक पुटिका होते येते. आता ही जी हे अंडनलिका आहे, कोणती नलिका आहे, हे अंडनलिका आहे, हे अंडाशय आहे, याला योनी म्हटलं जातंय. आणि ह्या ज्या आहेत त्या अंडपेशी आहेत. ओके, हा, मग आता ही जी आहे अंडपेशी आहे, पण अंडपेशी छोटा असताना त्याला काय म्हटलं जातंय, पुटिका. ओके, मग ह्या ज्या अंडपेशी आहेत त्या काय होतात, 28 ते 30 दिवसांचा जो काळ, किती दिवस, 28 ते 30 दिवसांचा काळ ह्या तयार होणार आणि अंडनलिकेमध्ये जाऊन थांबणार.
काय करणार आहेत, तयार होणार आहेत आणि अंडनलिकेमध्ये जाऊन काय करणार आहेत, थांबणार आहेत. बरं आता थांबले अंडनलिकेमध्ये जाऊन, कुठं जाऊन थांबल्यात, अंडनलिकेमध्ये जाऊन थांबल्यात. पण अंडनलिकेमध्ये जाऊन थांबल्यानंतर लगेच ऋतुचक्र चालतंय का, तर नाही. तर अंडनलिकेमध्ये जाऊन थांबल्यानंतर ह्या टोटल 7 दिवस पर्यंत वाट बघताय. किती दिवसांची, 7 दिवसांची वाट बघताय. कशाची, जे पुरुष युग्मक आहे जे की इथून आतमध्ये जाणार आहे, काय आहे, पुरुष युग्मक आहे जे की इथून आतमध्ये जाणार आहे, एका टायमाला 20 ते 40 कोटी युग्मक जो पुरुष आहे तो सोडतोय. किती कोटी, 20 ते 40 कोटी युग्मक एका टायमाला पुरुष सोडतोय. आणि जी स्त्री आहे ती तिच्या पूर्ण वयामध्ये किती, तिचे 400 युग्मक सोडते. किती युग्मक, 400. ओके, मग आता पुढं हे युग्मक इथे येऊन थांबतंय. बरं, हे अंडपेशी इथे येऊन थांबल्यानंतर हे जे पुरुष युग्मक आहे, पुयुग्मक म्हटलं जातं याला, हे काय करणार, इथं जाणार आणि याला काय करणार, फर्टिलाइज करणार, आहे का नाही. मग जर याला फर्टिलाइज केलं म्हणजे याच्यासोबत समागमनाचा काळ केला तर हे फर्टिलाइज होऊन इथं आपल्याला युग्मक तयार झालेले असते. युग्मज, काय, युग्मज म्हणजे यांचं काय होतंय, पुरुष युग्मक आणि स्त्री युग्मकाचं फलन होतंय. जर फलन झालं तर युग्मज तयार होणार, युग्मकापासून काय तयार होणार, युग्मज. आणि युग्मज जे ते ज्या भिंती आहेत का, यांना एंडोमेट्रियम म्हटलं जातं. योनीच्या ज्या भिंती आहेत त्याच्यामध्ये जाऊन हे राहणार आणि याच्यापासून एक छोटस बाळ तयार होणार. काय काय, आर्तव चक्रमध्ये 28 ते 30 दिवसाला एक अंडपेशी जाणार, 7 दिवस थांबणार, 7 पेक्षा जास्त दिवस किंवा कमी दिवस पण थांबू शकते. 7 दिवस थांबल्यानंतर काय होणार की आपलं पुरुष युग्मकाची वाट पाहणार. जर पुरुष युग्मक आलं तर फलन चालणार आणि फलन झाल्यानंतर जो पार्ट आहे का, म्हणजे जिथं मुलाचा जन्म होतोय त्या पार्ट मध्ये येऊन ते थांबणार आहे. ओके, पण आता आपण जर बघितलं, ओके, तर इथं गंमत अशी होती मुलांनो की आता हे चाललंय आपल्या याच्यामध्ये. ओके, कशामध्ये चाललंय, जर फलन झालं तर, फलन झालं तरचा हा विषय. ओके, कशाचा आहे, फलन झालं तरचा हा विषय. पण जर फलनच नाही झालं, पण जर फलनच नाही झालं तर करणार काय, तर एवढं लक्षात ठेवा, फलन नाही झालं तर चालतंय आर्तव चक्र. काय चालतंय, आर्तव चक्र. मग आता परत एकदा सांगतो, 28 ते 30 दिवसाला अंडपेशी अंडनलिकेमध्ये येऊन थांबणार. आणि जर फलन झालं नाही, पुरुष युग्मक आतमध्ये आला नाही, तर हे जे एंडोमेट्रियमची वॉल आहे म्हणजे योनीच्या जे भिंती आहेत त्या तुटायला चालू होणार आणि याच्यातून काय बाहेर पडणार, रक्त. काय बाहेर पडायला चालू होणार, रक्त. आणि यालाच आर्तव चक्र किंवा ऋतुचक्र म्हटलं जातंय. मराठीत सोप्या भाषेत मासिक पाळी म्हटलं जातंय. ओके, कधी येते, 28 ते 30 दिवसाला अंडनलिकेमध्ये येऊन युग्मक थांबतं. म्हणजे अंडपेशी जर पुरुष युग्मक आतमध्ये आलं तर फलन होणार, जर फलन झालं नाही तर हा जो युग्मक आहे का म्हणजे अंडपेशी ही काय करणार, तिथंच थांबून याच्यामधून काय होणार, रक्त बाहेर पडणार. यालाच आपण काय म्हणतो, स्त्री आर्तव चक्र किंवा ऋतुचक्र किंवा मासिक पाळी म्हटलं जातं. आता हे झालं स्त्री प्रजनन संस्थेमध्ये कसं चालतंय. ओके, आता हे आपण एका चार्टच्या द्वारे समजून घेणार आहे. आता हा आर्तव चक्राचा जो चार्ट आहे तो तुम्हाला तुमच्या बुकमध्ये दिलेला टाकता, पण मी माझ्या सोप्या भाषेत काढलेला आहे, त्याच्याद्वारे समजून घेऊयात. ओके, मग आता आर्तव चक्र चालतंय कसं, मी काय सांगितलं, 4 संप्रेरक महत्वाचे, FSH, LH, पुटिका नाही, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. 1, 2, 3 आणि किती, 4 संप्रेरक महत्वाचे आहेत. तत्पूर्वी मी याच्यामध्ये काही लिहायच्या आधी याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकताय, कारण की भरपूर महत्वाचं आहे. पेपरला जर ही आकृती काढता नाही आली, आता ही आकृती भरपूर मोठी आहे, बरोबर आहे ना, ही आकृती जर काढता नाही आली तर ही आकृती काढली तरी पण चालते. म्हणून याचा स्क्रीनशॉट घ्या. मी थोडं बाजूला होतो, त्याच्यानंतर एक्सप्लेनेशन देईन, परत एकदा स्क्रीनशॉट घेऊ शकता. ओके, बाजूला होतो, याचा स्क्रीनशॉट घ्या. ओके, नक्कीच तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेतला असेल. तर आर्तव चक्र चालतंय कसं, पहिल्यांदा काय आहे, आर्तव चक्र सुरू होण्याची प्रोसेस म्हणजे आपलं जे गर्भाशयाचं अंतस्तर आहे, मी जे सांगितलं ना योनीच्या भिंती म्हणजे अंतस्तर, ते काय होतंय, तुटायला चालू होतंय. तुटायला म्हणजे काय, रक्त बाहेर पडतंय, म्हणजे मासिक पाळी सुरू होण्याची वेळ झालेली. ओके, मग अंतस्तर तुटायला चालू झाल्यानंतर आपला जो FSH आहे का तो हळूहळू वाढायला लागतोय. अंतस्तर तुटायला लागतंय पहिली गोष्ट. त्याच्यानंतर आपला FSH हळूहळू काय होतंय, वाढायला लागतोय. बरं, आता LH इथं काम नाही, FSH वाढल्यानंतर ही जी पुटिका आहे का, आता ही छोटी, ही काय पुटिका छोटी, छोटी पुटिका मोठी होत जाणार आहे आणि याच्यामध्ये काय अंडपेशी तयार होणार आहे. कोणती पेशी,
अंडपेशी. बरं, आता ही जी अंडपेशी तयार झालेली ही काय सोडते, याच्यामधून सोडते इस्ट्रोजन. आता हे जे दिसतंय का, याच्यामध्ये काय आहे, इस्ट्रोजन आहे. मग संप्रेरक कोण सोडतंय पहिल्यांदा, इस्ट्रोजन, अंडपेशी. बरं, अंडपेशीमध्ये इस्ट्रोजन सोडतंय. बरं, अंडपेशीमध्ये काय सध्याला युग्मक आहे. आता हा युग्मक एक वेळ अशी येणार आहे की हे युग्मक म्हणजे अंडपेशी फुटणार आहे आणि फुटल्यानंतर जो स्त्रीचा युग्मक आहे तो काय होणार आहे, बाहेर पडणार आहे. बरं, बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदा हा काय रिलीज करीत होता, काय सोडत होता, इस्ट्रोजन. इस्ट्रोजन सोडल्यानंतर आता हा काय सोडतो बाहेर, हे अंडपेशी. बरं, आता इथं राहते पुटिका. आता ही जी पुटिका आहे का, ही सोडते प्रोजेस्टेरॉन नावाचं संप्रेरक. काय, जे प्रोजेस्टेरॉन नावाचं संप्रेरक आहे ते सोडते. मग आता हळूहळू आपल्याला एफएसएस काय होत होता, वाढत होता. जसं पुटिका वाढत चालली तसं एफएसएस काय होतोय, वाढतोय. बरं, पुटिका फुटते म्हणजे एफएसएस काय होणार आहे, खाली येणार आहे. बरं, आता पुटिका फुटल्यानंतर एफएसएस खाली आला. पण आता ही जी पुटिका आहे का, हिचं वय असतंय 7 दिवस. किती दिवस, 7 दिवस. कारण की मी तुम्हाला सांगितलं 7 दिवस पर्यंत ती वाढ बघते. जर फलन झालं तर ठीक, नाही तर काय, जे आर्तव चक्र आहे ते चालणार. मग 7 दिवस वाट पाहते. पण तोपर्यंत याला टिकून ठेवण्याचं काम कोण करतंय, एफएसएच झाला इथपर्यंत. पण आता येतोय आपलं एलएच. एलएच काय करतो, आता एफएसएच वाढत होता, एलएच ची वाढ होत होती का, अजिबात नाही. मग एलएच हळूहळू काय होतोय, अचानक वाढतोय. काय होतोय, अचानक वाढतोय. म्हणजे काय, प्रोजेस्टेरॉन सोडण्यासाठी. आणि ही जी पुटिका आहे याला 7 दिवस, एंडोमेट्रियमची वॉल म्हटलं जातंय, याला 7 दिवस टिकून ठेवण्यासाठी काय मदत करतोय. बरं, आता हे जे 7 दिवस आहे का, हे 7 दिवस जे आहेत का ते बरोबर महत्वाचे. कारण की हे जे 7 दिवस आहे का, आता हळूहळू आपली जी गर्भाशयाचं अंतस्तर आहे का ते तयार होण्यासाठी सुरुवात झालंय. काय, गर्भाशयाचं अंतस्तर सुरू होण्यासाठी तयार झालेलं आहे. आणि हे जे 7 दिवस असतात का, हे 7 दिवस हे याला टिकून ठेवण्यासाठी काय करतात, मदत. पहिल्यांदा हे तुटतंय, एफएसएच हळूहळू वाढत चाललाय, हे हळूहळू वाढत चाललंय, इस्ट्रोजन सुटतोय. पण आता ज्यावेळेस पुटिका बाहेर निघणार आहे त्यावेळेस एलएच काय होतं, अचानक वाढतोय, प्रोजेस्टेरॉन तयार करण्यासाठी. म्हणजे याला 7 दिवस ठेवण्यासाठी. बरं, हे जे 7 दिवस आहे का, हे 7 दिवस हे जे अंतस्तर आहे का याला धरून ठेवण्यासाठी अत्यंत महत्वाचे. मग ही जी पुटिका आहे का, म्हणजे प्रोजेस्टेरॉन रिलीज करण्याचं कॉर्पस ल्युटियम, हे याला धरून ठेवतंय म्हणजे तुटू देत नाही. बरं, धरून ठेवल्यानंतर हे 7 दिवस होतात. 7 दिवस झाल्यानंतर हे आपोआप डिजनरेट होतंय म्हणजे मरतंय. बरं, ते गेल्यानंतर आपोआप गळून गेल्यानंतर काय होतंय, परत एकदा आपल्याला मेन्स्ट्रुअल सायकल बघायला भेटते. काय बघायला भेटते, मेन्स्ट्रुअल सायकल. मग इथं सांगितलं इस्ट्रोजन, हळूहळू इस्ट्रोजनची लेवल काय होते, वाढते. कुठपर्यंत वाढते, इथपर्यंत. पण इस्ट्रोजन आता इथं थांबणार आहे कारण की याच्यामधून काय ओम बाहेर निघणार आहे, पुटिका, युग्मक बाहेर निघल्यानंतर हे प्रोजेस्टेरॉन रिलीज करणार. म्हणजे इस्ट्रोजन कसं जाणार आहे, खाली. पुढं प्रोजेस्टेरॉन काय होतंय, हळूहळू हळूहळू चाललंय. पण जोपर्यंत इस्ट्रोजन जादा आहे तोपर्यंत प्रोजेस्टेरॉन वाढत नाही. पण इस्ट्रोजन एकदा का कमी झालं, प्रोजेस्टेरॉन वाढतंय आणि अचानक काय होतंय, कमी होतंय. बरं, आता ही जी प्रोसेस आहे का, हे 28 ते 30 दिवसांना चालू होती. जर तुम्हाला समजत नसेल तर व्हिडिओला रिपीट बघा, कारण की हे एकदम सोपे एक्सप्लेनेशन आहे. ओके, व्हिडिओला रिपीट बघा, एकदम सोपे एक्सप्लेनेशन आहे. याच्यापेक्षा सोपा अजून कोणी सांगू नाही शकत. ओके, याचा स्क्रीनशॉट घ्या, थोडं बाजूला होतोय मी. ओके, नक्कीच याचा स्क्रीनशॉट घेतला असेल, तुम्हाला आर्तव चक्र समजलंच असेल. एकदम सोपं आहे. हे 4 संप्रेरक लक्षात ठेवा, एफएसएच, एलएच, इस्ट्रोजन आणि काय, प्रोजेस्टेरॉन. ओके, आता मी 2 पद्धतीत सांगितलंय, ती जी दुसरी पद्धत आहे का, या दुसऱ्या पद्धतीत तर तुम्हाला कोणी सांगितलेलंच नाही. ओके, म्हणून मी 2 पद्धतीत सांगितलंय, तुम्हाला कळलंच पाहिजे ते. ओके, त्याच्यानंतर प्रजनन आणि आधुनिक तंत्रज्ञान. काय काय आहे, प्रजनन आणि आधुनिक तंत्रज्ञान. तत्पूर्वी जी स्त्री कोण आहे, स्त्री काय सोडते, युग्मक. बरं, किती युग्मक सोडते, ज्यावेळेस जन्म होतो का एका स्त्रीचा, तर 20 ते 40 लाख अंडपेशी स्त्री प्रजनन संस्थेमध्ये असतात. किती, 20 ते 40 लाख. ज्यावेळेस ती 10 ते 17 वर्षांच्या दरम्यान असते, ऐका नाही, किती, 10 ते 17 वर्ष, तिचं आर्तव चक्र सुरू होत आहे. कोणतं चक्र, आर्तव चक्र. बरं, आर्तव चक्र सुरू झाल्यानंतर फलन जर झालं तर ठीक, नाही तर आर्तव चक्र चालणारच आहे. पण ही जी स्त्री आहे याच्यामध्ये आर्तव चक्राचा काळ किती वर्षाचा आहे, 10 वर्ष ते 45 वर्षापर्यंत. किती, 10 वर्ष ते किती वर्षापर्यंत, 45 वर्षापर्यंत. मग ज्या वेळेस जी स्त्री 45 वर्षाची होती त्यावेळेस आर्तव चक्र बंद होते. म्हणजे त्याच्यानंतर ती प्रजनन करू नाही शकत, आहे का नाही. म्हणजे परत एकदा फलन होऊ शकत नाही. आणि ज्या वेळेस शेवटी फलनाचा काळ सुरू होतोय, ज्या वेळेस 45 किंवा 50 वर्षाच्या दरम्यानचा काळ आहे, त्याला रजोनिवृत्ती म्हटलं जातंय. काय म्हटलं जातंय, रजोनिवृत्ती.
रजोनिवृत्तीचा काळ. ओके, मग ज्यावेळेस 50व्या वर्षापर्यंत किंवा 45 वर्षापर्यंत सगळ्यात शेवटच्या अंडपेशी निघतात बाहेर फलन होण्यासाठी, त्यावेळेस मुलगा कुपोषित होण्याचे जादा संभाव्यता आहे. काय, मुलगा कुपोषित होऊ शकतोय. ओके, मग स्त्रीयुग्मक समजलं 20 ते 40 लाख अंडपेशी असतात, पण 10 ते 17 वर्षात झाल्यानंतर त्याला कळायला लागतंय आर्तवचक्र सुरू होतंय. 10 वर्षापासून 45 वर्षापर्यंत चालतंय, त्याला काय म्हटलं जातंय, रजोनिवृत्तीचा काळ. बरं, आता प्रजनन आणि आधुनिक तंत्रज्ञान. आता काही स्त्रिया किंवा काही पुरुष असे काय ज्यांच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम म्हणजे काय, मानवी पुरुष प्रजनन संस्था बघितले होते, त्याच्यामध्ये जर काही लिकेज झालं किंवा जे मानवाचं युग्मक आहे शुक्राणू ते जर कमी प्रमाणात तयार झाले तर हा प्रॉब्लेम येऊ शकतोय. किंवा स्त्रिया आहे, आता स्त्रियाची जी प्रजनन संस्था आहे त्याच्यामध्ये एकच प्रॉब्लेम असू शकतोय, काय की ही जी स्त्रियाची प्रजनन संस्था आहे का नाही, याच्यामध्ये जर काही लिकेज असली इथं आहे का नाही, दोन्हीकडून पण सुटतंय बरं का, याच्यामध्ये जर काही लिकेज असलं तर हे जे अंडपेशी इकडे जाऊ नाही शकत, म्हणजे फलन होऊ शकतंय का, अजिबात नाही. मग आता जर फलन होऊ शकत नाही तर आधुनिक तंत्रज्ञानाचा काहीतरी उपयोग केला पाहिजे आहे का नाही. प्रजनन आणि आधुनिक तंत्रज्ञान तेच म्हटलेलं आहे. याच्यामध्ये 3-4 गोष्टी शिकायच्या आहे आपल्याला. काय काय, पहिले IVF, दुसरे भाडोत्री मातृत्व, तिसरे वीर्य पेढी म्हणजे शुक्राणू पेढी आहे का नाही, हे सगळं. आणि आपल्याला हे पण शिकायचंय जुळे मुलं कसे होतात. ओके, हे शिकणं भरपूर गरजेचं आहे, याच्यावरती प्रश्न असतोय. मग आता मी काय सांगितलं, पुरुष आहे, पुरुषामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे किंवा स्त्रीमध्ये काय प्रॉब्लेम म्हणजे दुसरा काय नाही, प्रॉब्लेम म्हणजे असाच प्रॉब्लेम की पुरुष प्रजनन संस्था किंवा स्त्री प्रजनन संस्थेमध्ये काहीतरी लिकेज असू शकते. ओके, बरं, आता हे पुरुष आहे, हा स्त्री आहे. आता पुरुषाचं जे युग्मक आहे आणि स्त्रियाचं जे युग्मक आहे ते काय होतंय, एका नळीद्वारे बाहेर काढलं जात आहे. काय, हे बाहेर काढलं जात आहे, म्हणजे स्त्रीचं युग्मक घेतलंय, ओके, त्याला अंडपेशी म्हटलंय. ओके, त्याच्यानंतर पुरुषाचं युग्मक घेतलंय, हे छोटं असतंय, आता मी मोठं दाखवलंय ते, त्याला शुक्राणू म्हटलंय. ओके, मग आता पुरुष आणि स्त्रीमध्ये काय, स्त्री प्रजनन संस्थेमध्ये आपलं चालू होतं की नाही फलन, पण आता काय होतं माहितीये का, आपण अंडपेशी बाहेर घेतली, शुक्राणू बाहेर घेतले. आता हे जे अंडपेशी आणि शुक्राणू आहे का, हे आपण काचेच्या ह्याच्यामध्ये घेणार, म्हणजे एका टेस्ट ट्यूब मध्ये घेणार. मग आता हे घेतल्यानंतर काय होतं माहितीये का, याचं फलन होणार बाहेरच, याचं काय होणार आहे, बाहेरच फलन होणार आहे. जर आतून फलन झालं, काय झालं, आतून फलन झालं तर त्याला इन विवो फर्टिलायझेशन म्हटलं जातं, ते पण IVF चे. पण जर बाहेरून फलन झालं तर त्याला इन विट्रो फर्टिलायझेशन IVF किंवा काच नलिकेतील फलन, जे बाहेरून होतंय त्याला काच नलिकेतील फलन म्हटलं जातंय. ओके, मग काही पुरुषांमध्ये शुक्रपेशींचं म्हणजे शुक्राणूंचं अल्प प्रमाण आहे का नाही, मग त्यांचं युग्मक काढलं जाणार शुक्राणू, स्त्रियांचं अंडपेशी बाहेर येणार, फलन करणार आणि एक नवीन याच्यामध्ये तुम्हाला मुलगा तयार होताना दिसत. आता काय, हे जे याच्यातून सोडलं जातंय का, याला म्हणतात पुरुष युग्मक. काय, पुरुष युग्मक हा जो सोडलेला आहे का, हा आहे पुरुष युग्मक. आणि हे कोणतं युग्मक आहे, स्त्री युग्मक आहे. असं चालतंय काच नलिकेतील फलन. पुढं भाडोत्री मातृत्व. आता पुरुषामध्ये काही प्रॉब्लेम नाही, पहिल्यांदा दोघांमध्ये पण प्रॉब्लेम होता, आता पुरुषामध्ये पण प्रॉब्लेम नाही आणि स्त्रियांमध्ये पण प्रॉब्लेम नाही. आता काय माहितीये का, जी स्त्री आहे का, म्हणजे स्त्रीमध्ये प्रॉब्लेम कसा आहे, ते लिकेज असू शकते किंवा जे गर्भाशय अंतस्तर मी शिकवलं होतं का अर्धचक्रामध्ये, ते कम्प्लीट नसू शकते. कम्प्लीट म्हणजे काय, त्याच्यात तेवढी ताकद नसू शकते फलन झाल्यानंतर जो भ्रूण तयार होणार आहे का नाही, त्याला ठेवू शकण्याची. मग काय होतंय, जी एक पहिली स्त्री आहे का, तिला माता म्हणू आपण आहे का नाही, काय म्हणूया, स्त्री प्रजनन संस्था, आणि एक दुसरी स्त्री आहे. मग आता काय करणार माहितीये का, आधुनिक तंत्रज्ञान, हे दोघ जण काय नवरा बायको म्हणजे नाही का, मिस्टर मिसेस आहे, याचं युग्मक काढलाय, तिचं युग्मक काढणार, बाहेर काय होणार, फलन होणार. आता काच नलिकेतील फलन तुम्हाला माहितीये. ओके, मग हे फलन झाल्यानंतर हा जो जायगोट तयार झालेला युग्मज, हा युग्मज कशामध्ये, ही जी दुसरी स्त्री आहे का, ह्या दुसऱ्या स्त्रीच्या गर्भाशय अंतस्तरात ठेवणार. कशामध्ये, गर्भाशय अंतस्तरात. मग याला काय म्हटलं जातंय, भाडोत्री मातृत्व. परत एकदा, नवरा बायकोचं काय होणार, बाहेर फलन होणार. आता या स्त्रीमध्ये तितकी क्षमता नाहीये प्रजनन करण्याची, मग जी दुसरी स्त्री आहे का, तिला भाडोत्री माता म्हटलेलं आहे. मग तिच्या गर्भाशयाच्या अंतस्तरामध्ये हे जे युग्मज तयार झालेलं ते ठेवणार, आणि ठेवल्यानंतर ते त्याला जन्म देणार. त्याचे काहीतरी पैसे असतात, मोठमोठ्या दवाखान्यामध्ये तसं चालतंय. ओके, आपल्या ग्रामीण भागात असं काही चालत नाही. मग आता ही जी स्त्री, हिच्यामधले सगळे जे अनुवंशिकता आहे म्हणूया आहे का ना, म्हणजे गुण, हे सगळे ह्या स्त्रीमधले येणार, ह्या स्त्रीमधले येणार नाही, कारण की ही भाडोत्री माता आहे त्या मुलाची, हिच्यामधले गुण नाही, हिच्याच मधले गुण येणार, कारण की युग्मक कुणाचा घेतलेला आहे, ह्या स्त्रीचा.
याला म्हटलं जात आहे भाडोत्री मातृत्व, आहे का नाही? कास नलिकेतून फलनाद्वारे सुद्धा होत आहे. पुढं वीर्यपेढी. आता वीर्यपेढीमध्ये काय आहे, काही पुरुष असे आहेत ज्यांच्यामध्ये भरपूर, आता मी काय सांगितलं, पुरुष युग्मक, पुयुग्मक एका टायमाला किती तयार होत आहे? 40 कोटीपर्यंत. किती कोटीपर्यंत? 40 कोटी. एकदा का 40 कोटी झाले त्याच्यातून फक्त एक युग्मक फलन करण्यासाठी असतंय. काय करण्यासाठी असतंय? फलन. आता मी तुम्हाला XX XY सांगितलं, XX असली तर मुलगी, XY असला तर मुलगा. तर एक युग्मक काय करताय? फलन करताय. बरं, फलन कसं करताय? जर 40 कोटी पैकी एक गेला तर फलन करताय ना. पण काही काही पुरुष असे त्यांच्यामध्ये असा प्रॉब्लेम आहे की पुयुग्मक तयार होताना कमी होतंय, कमी युग्मक तयार होत आहे. मग कमी युग्मक तयार झाल्यामुळं जे पुढे जाणार आहे डिजनरेट झालेलं, म्हणजे ज्याच्यामध्ये ताकदच नाही त्या युग्मकामध्ये, ते फलन करण्यासाठी गेल्यानंतर मुलगा तयार होऊ शकतोय काय? तर अजिबात नाही. मग अशा लोकांसाठी काय आहे संकल्पना? वीर्यपेढीची. ज्या लोकांमध्ये वीर्य कमी प्रमाणात तयार होत आहे, म्हणजे शुक्राणू कमी प्रमाणात तयार होतात, ते काय करतात? जातात ते मेडिकल स्टोअर किंवा दवाखान्यामधून फॉर्म असतात ते भरतात, ते घेतात, त्याच्यानंतर बाहेर फलन होत आहे आणि स्त्री प्रजनन संस्थेमधून ठेवून एक भ्रूण तयार होतं. ओके. त्याच्यानंतर जुळे. जुळे 3 प्रकारचे आहेत. किती प्रकारचे? 3 प्रकारचे. पहिला आहे एक युग्मजी जुळे. मुख्य 2 प्रकार आहे पण तिसरा पण सांगतो. एक युग्मजी जुळे. फॉर एक्झाम्पल आता स्त्री प्रजनन संस्था आहे, बरोबर आहे ना? ओके. ही जी स्त्री प्रजनन संस्था इथं काढा जाऊ मी फक्त. स्त्री प्रजनन संस्थेमधून अंडपेशी काय होते? इथे येऊन थांबते. आता अंडपेशी इथे येऊन थांबल्यानंतर एक वेळ अशी येते की ही काय होते? डिवाइड होते. हळूहळू काय होते? डिवाइड होते. बरं, डिवाइड झाल्यानंतर किती युग्मक तयार झाले? आता 2 युग्मज तयार झाले. 2 युग्मज तयार झाल्यानंतर काय? एक तर मुलगा मुलगा असू शकतो किंवा मुलगी मुलगी. काय असू शकतं? मुलगा मुलगा किंवा मुलगी मुलगी. मुलगा मुलगा असू शकत, मुलगा मुलगी असू शकत नाही. फक्त मुलगा मुलगा, बॉय बॉय किंवा गर्ल गर्ल, गर्ल बॉय असू शकत नाही. मग आता एक युग्मजी जुळे म्हणजे काय? जे एकाच याच्यापासून तयार झालेले. कशापासून? एकाच याच्यापासून. त्याला एक युग्मजी जुळे म्हटलं जातंय. आता दुसरं द्वियुग्मजी जुळे. द्वियुग्मजी जुळे म्हणजे काय? आता मी तुम्हाला काय सांगितलं, इकडून पण दर महिन्याला ट्रान्सफर होतंय आणि इकडून पण काय होतं? आर्तव चक्र चालतंय. आता एखाद्या वेळेस स्त्रियामध्ये दोन्हीकडून पण आर्तव चक्र सुरू होतंय. कुठून? दोन्हीकडून पण. म्हणजे एक युग्मक इकडं, एक युग्मक इकडं. आता दोघांचं पण जर फलन झालं तर एक युग्मक इकडे येऊन थांबतो आणि एक युग्मक गर्भाशयाच्या अंतःस्तरामध्ये. तिथे येऊन थांबल्यानंतर काय फलन होणार? युग्मज तयार होणार आणि त्याच्यापासून एक तर मुलगा मुलगा, मुलगी मुलगी किंवा मुलगा मुलगी पण तयार होत आहे. पण ह्या केसमध्ये थोडं वेगळं आहे. याच्यामध्ये डायरेक्ट जुळे सेम दिसणारे, सारखे म्हणूयात आपण, आहे का नाही? सारखे दिसणारे असतात. पण याच्यामध्ये तसं होऊ शकत नाही, कारण की युग्मक कसे आहेत? वेगवेगळे. जर युग्मक सारखे असले तर सारखे तयार होणार, एकापासून तयार झालेले. पण युग्मक कसे आहेत? वेगळे आहेत. त्याच्यामुळे हे सारखे असते द्वियुग्मजी जुळे असं अजिबात होऊ शकत नाही. ओके. त्याच्यानंतर तिसरा प्रकार आहे सायमित जुळे. काय आहे? सायमित जुळे. सायमित जुळे म्हणजे काय? सायमिस पण म्हटलं जातं किंवा को जॉईंट ट्विन्स. असं तुम्ही डिस्कवरी चॅनल किंवा कोणत्या चॅनलवरती किंवा खाजगी कार्यक्रमात बघितलं असं. 2 जण एकमेकाला अटॅच असतात. एकाच शरीरात 2 जण, म्हणजे पाय तर सगळी एकच, पण जे शरीर आहे का ते सगळं काय सारखं असणार, पण एक जण इकडं असणार, एक जण इकडं, ते दोघांशिवाय राहू नाही शकत. ओके. त्याला एक जुळे म्हटलेले. इथं काय झालेलं? एक युग्मजी जुळ्याबाबत भ्रूणपेशीच्या विभागणी जर युग्मज तयार झाल्यापासून 8 दिवसानंतर झाली तर सायमित जुळे म्हणतात. आता हे काय समजणार नाही तुम्हाला, पण मी सांगतो सोप्या भाषेत. ओके. इथं काय सांगितलंय? ही स्त्री प्रजनन संस्था आहे, बरोबर आहे ना? ओके. मग आता स्त्री प्रजनन संस्थेमध्ये काय आहे? थोडं वेगळं होईल. हो. ओके. स्त्री प्रजनन संस्थेमध्ये काय आहे? आता इथून एक अंडपेशी जाणार, याचं फलन होणार. फलन झाल्यानंतर एक पॉईंट नंतर एक युग्मजी जुळेमध्ये काय होतं? वेगळं व्हायचं. पण आता इथं पॉईंट एक असं येणार आहे, हे वेगळं होता राहणार आहे, म्हणजे इथं जाऊन काय होणार आहे? अडणार आहे. पण जर ते अडले तर काय होत आहे? 8 दिवसाच्या आत हे सायमित जुळे तयार होतात. सायमित जुळे म्हणजे काय? एकमेकाला जॉईंट असलेले, एकमेकाला चिटकून असलेले. ओके. त्याच्यानंतर पुढे काय आहे? लैंगिक आरोग्य. आता लैंगिक आरोग्याविषयी काय सांगितलेलं आहे? जर शारीरिक, हे लिहू शकता, शारीरिक, मानसिक, सामाजिक दृष्ट्या व्यक्तीची सुस्थिती असण्याला आरोग्य म्हणतात. काय? व्यक्तीची शारीरिक स्थिती पण चांगली पाहिजे, मानसिक पण चांगली पाहिजे, सामाजिक दृष्ट्या व्यक्तीची सुस्थिती पाहिजे. सुस्थिती म्हणजे चांगली, यालाच काय लैंगिक आरोग्य म्हटलं जातं. आणि जर अजून लैंगिक आरोग्याचा विचार केला आपण तर आपले जे मानवी प्रजनन संस्था किंवा स्त्री प्रजनन संस्था यांची साफसफाई ठेवली पाहिजे, तर आपल्याला काही आजार होणार नाही, असं इथं सांगितलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर
पुढा आणि शेवटचा टॉपिक लोकसंख्येचा विस्फोट. हे फक्त लक्षात ठेवायचं कोणत्या वर्षी किती. आता 1901 साली भारतातली लोकसंख्या होती 23 कोटी. किती कोटी? 23 कोटी. पण आता त्या टायमाला हम दो हमारे दो नव्हतं, हम दो हमारे 10, 12, 14 असं होतं. ओके, मग 1901 साली 23 कोटी होती. पण हळूहळू 11, 21, 33, 41 असं करत करत 2011 पर्यंत 2011ची जी जनगणना झाली त्याच्यानुसार भारतात 121 कोटी. किती कोटी? 121. पण आता 2026 ला जनगणना होते वाटतं. 2021 ला व्हायला पाहिजे होती पण कोरोनामुळे झाली नाही ती. आता 2026 ला होती ती जनगणना आणि 2026 ला जी जनगणना होणार आहे का, आता 2026 च्या जनगणनेनुसार 150 कोटी पर्यंत आकडा जाईल. 2021 चा जर अंदाज काढला, कोरोनामध्ये काही जण मेले, काही जण जगले. आता ते पॉझिटिव्ह निगेटिव्हचा जो रिपोर्ट होता त्याच्यानुसार भारतातली लोकसंख्या 140 कोटी सांगितले होते. हा चार्ट करायचा आहे फक्त. ओके, आता एकदा रिकॉल करूयात कारण की ह्या धड्याचं हे शेवटचं लेक्चर. आर्तवचक्र कसं चालतंय समजलं, 4 संप्रेरक लक्षात ठेवायचे. ओके, त्याच्यानंतर स्त्री प्रजनन संस्थेमध्ये कसं चालतंय ते पण सांगितलंय. त्याच्यानंतर FSH कसा वाढतोय, LH कसा वाढतोय, इस्ट्रोजन कसं वाढतोय, हे सगळं मी तुम्हाला सांगितलंय. त्याच्यानंतर प्रजनन व आधुनिक तंत्रज्ञान याच्यामध्ये कास नलिकेतील फलन बघितलं आपण, भाडोत्री मातृत्व, व्हेरिएफेडी बघितले ज्यांच्यामध्ये प्रॉब्लेम आहे, जुळे ट्विन्स बघितले, 3 प्रकारचे जुळे कोणते कोणते, एक युग्मजे, द्वियुग्मजे आणि काय, याला सायमिस जुळे म्हटलं जातंय. त्याच्यानंतर आपण बघितलं लैंगिक आरोग्य आणि शेवटी काय बघितलं आपण, लोकसंख्येचा विस्फोट. किती लोकसंख्या झालेली आहे भारतात. ओके, चला तर आजच्या लेक्चरमध्ये इथेच थांबूयात. जर तुम्ही चॅनलवरती नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच कमेंट करा सर हा व्हिडिओ आवडला म्हणून, कारण की मला प्रोत्साहन भेटेल. आणि लवकरच मी पुढच्या धड्याचा व्हिडिओ लवकरच काढणार आहे. ओके, चला आजच्या लेक्चरमध्ये थांबूयात. धन्यवाद.